काही दिवसापूर्वी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्या आता त्यांची जी तब्येत आहे ती आता व्यवस्थित आहे. त्यांनी काही वेळापूर्वी श्री गोवर्धनी मातेचं देखील दर्शन घेतलेलं. त्या सध्या आता ॲक्शन मोडवरती आहेत. आपल्यासोबत एक्सक्लुझिव्ह मंदा म्हात्रे आहेत. आताही खरं तर TV9 मध्ये स्वागत आहे. प्रथम तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर आपण आज TV9 माध्यमाशी बोलताय आणि सर्वप्रथम आपण श्रीवर्धन मातेचं दर्शन देखील घेतलेलं आहे. काय भावना? आज पहिल्यांदाच 15 दिवसांनी मी बाहेर आलेले आहे आणि गोवर्धनीचं दर्शन घेऊन पुढच्या कामाला देवीचा आशीर्वाद, सर्व पब्लिक लोकांचा आशीर्वाद, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या प्रार्थनेने मी आज इथं बसलेली आहे आणि पुन्हा एक काम करण्याची मला संधी, पुनर्जन्म माझा जो लोकांच्या कामासाठी झालेला आहे त्यासाठी आज मी इथूनच परत सुरुवात देवळातून करत आहे. खरं तर आपण आता उच्चार केलेला आहे पुनर्जन्म. तर पहिलं काम काय असणार आहे आता सध्या? पहिलं काम असं आहे की माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्या दिवशी सभागृहामध्ये जेव्हा मी भाषण केलं होतं महिला बचत गटाबद्दल, की गेल्या 2000पासून मी महिला बचत गटाचं काम करते, त्या महिलांच्या कामाला, उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे, त्यांच्यासाठी कायमस्वरूपी ब्रँड किंवा त्यांना प्रशिक्षण असं दिलं गेलं पाहिजे. माननीय त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये 200 कोटी महिला बचत गटांना त्या दिवशी जाहीर केलं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेद माल, महिलांच्या केलेल्या कामाला, हाताला मिळालेल्या कामाला ते उमेद माल 36 जिल्ह्यात बनवणार आहे. तर माझा संकल्प आहे की माननीय मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न आहे ते नव्या मुंबईतून सुरू करणार आणि पहिला उमेद माल जो आम्ही बनवणार त्याचं वीट म्हणजे त्याचा मूर्त आज CMच्या हस्तेच आपल्या नव्या मुंबईतून होईल आणि पहिलं उमेद मॉल महिलांसाठी आम्ही निर्माण करू आणि हे पहिलंच काम माझं असेल. ताई, खरं तर आपण 35 वर्ष राजकारणामध्ये आहात. कुठलं मंत्रिपद किंवा आमदार बनावं यासाठी आपण कुठल्या महाराज बुवा यांच्याकडे कधी गेलतात का? खरं सांगायचं तर मला माझ्या कामावर आणि माझ्या जे लोकांच्यावर विश्वास आहे की मी जे काम करते ते लोकांपर्यंत पोचवण्याचं काम मी करते. जर तुमच्या कामावर विश्वास नसेल, तुम्ही जर काम करत नसाल तर मग असं बुवाबाजीकडे जाऊन पदं मिळवणं. आणि आता मी 35 वर्ष राजकारणात, पण मला मंत्रिपद नाही मिळालं आणि मला मंत्रिपद मिळणार पण नाही, कारण आमच्याकडे कोणी बुवा बाबा नाही आहेत. आणि त्याच्यामुळे कसं आहे, काही लोकांना काही काम न करता सगळी पदं पाहिजे असतात, पैसे पाहिजे असतात, लवकर राजकारणात प्रमोशन मिळून पुढे जायचं असतं. आज आपण पाहता काही महिला नगरसेविकाही बनू शकत नाहीत विभागातून, ते आमदार बनतात. आणि या राज्यामध्ये जर महिलांवर अत्याचार किंवा अन्याय झाला नाही तर काही महिलांना बोलायला मुद्दे पण नाहीत की कुठल्या मुद्द्यावर बोलावं. या राज्यात अनेक प्रश्न आहेत, बालमजुरांचे आहेत, महिलांचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, भाववाढीचे आहेत, अनेक प्रश्न आहेत, पाण्याचे आहेत, कितीतरी प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर आपण बोलू शकतो, चर्चा करू शकतो, भांडू शकतो. आता तुम्ही सभागृहात बघा, माझा सगळ्या विषयांवरती अभ्यास असतो, माझं सगळ्या विषयांवरती चर्चा असते. एक विषय घेऊन मी बसली नाही. म्हणून 2005 ते 2006 मला राष्ट्रीय संसद कुलनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते त्या काळी पुरस्कार दिला. आणि तुमचं नेतृत्व हे सर्वकष असलं पाहिजे. मंत्रिपद मिळणं, आमदार मिळणं, नगरसेवक मिळणं याच्यापेक्षा तुम्ही कसं काम करता, कसं जगता, कसं लोकांशी बोलता. आज हे जे प्रकार चालले आहे ना, हे खूप निंदनीय आहेत. आमच्यासारख्या चांगल्या महिलांनासुद्धा आता लाज वाटते, कारण आम्ही राजकारणात आहोत. आमच्या बऱ्याचशा आमदार आहेत ज्या माझ्याबरोबर काम करतात, त्यासुद्धा मेहनत करतात. आपल्या मतदारसंघात पुरुषांबरोबर लढाई करून रात्रंदिवस काम करून त्या निवडून येतात. आज तुम्ही माझा संघर्ष गेली 35 वर्ष बघताय. कोणी मला दिलं का मंत्रिपद? राष्ट्रवादीची पहिली मी महाराष्ट्राची महिला अध्यक्ष होती. संपूर्ण महाराष्ट्रात मी संघटनाची बांधली. तीच संघटना आज राष्ट्रवादी शरद पवारांमध्ये आहे.
पण तिथे नंतर माझ्यानंतर येणारे राज्यमंत्री झाल्या, मंत्री झाल्या, काही काम न करता, कुठले कार्यक्रम न घेता, कुठला खर्च न करता मी राष्ट्रवादीमध्ये 20,000 महिलांचे मेळावे घेतले. रात्रंदिवस गडचिरोलीपासून ते सिंधुदुर्गपर्यंत मी फिरली, पक्ष संघटना बांधली. जवळजवळ त्यावेळी 80-90 नगराध्यक्षा महिला निवडून आणल्या. एवढी संघटना बांधूनसुद्धा माझा पक्षात पाय गेला, माझा अपघात झाला. मी अकोलामध्ये गाडीच्या गॅपमध्ये गेली, त्यात माझा पाय तुटल्यावर मला महिला अध्यक्षपदावरनं काढलं काही कारण नसताना. मी परत चालायलाही लागली, पण मला काही मंत्रिपद नाही मिळालं. म्हणून हे जे सुशिक्षित महिला, या सुसंस्कृत महिला, मग गरीब महिला एखाद्या बुवाकडे, एखाद्या भक्ताकडे गेलं तर आपण त्यांना का असावं, का त्यांच्यावर दोष द्यावा. जर या सुसंस्कृत आणि सुशिक्षित महिला पाय धुण्याचं काम करतात, किती गलिच्छ वाटतं. अहो, आईबापाची सेवा करा ना. आईबापाचे कधी पाय नसतील धुतले, आईबापांना, सासू सासऱ्यांना कधी प्रेमाने जेवण नसेल घातलं. आईबापाची सेवा करा. कमाल वाटते मला तर सांगताना सुद्धा. पण मी एकच सांगते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे देवाभाऊंनी, आणि ते निश्चित स्वरूपामध्ये याचा छडा लावल्याशिवाय राहणार नाही. आणि कोणी कितीही मस्का लावण्याचं काम केलं देवाभाऊ देवाभाऊ करून, तरी देवेंद्रजी फडणवीस हे खूप हुशार आहेत, चाणक्य आहेत. ते महिलेला, पुरुषांना, मंत्र्यांना, आमदारांना चांगलं ओळखतात. त्यांच्याकडे सगळ्यांच्या कुंडल्या आहेत, त्यांना माहिती आहे कोण किती काय पाण्यात आहे ते. त्यामुळे या राज्य चालवणारा मुख्यमंत्री हा हुशार आहे. गेले 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेला आहे. काही टोल करणारे टोल करतात, त्यांना मला विचारायचं आहे की या मुख्यमंत्र्यांनी एवढे उद्योग, एवढं महाराष्ट्राला वर आणलं आहे, एवढं पहिलं कधी झालं होतं का. त्यामुळे असे बोंधू बाबा, आता आमच्या इथं नव्या मुंबईत आदर्श मात्रे एक भोंदू बाबा पकडला. असे महिलांचे शोषण करणारे भोंदू बाबा आहेत ना, जे राजकीय पडद्याच्या आड लपलेले आहेत. त्यांना निश्चित स्वरूपामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे शोधून काढतील अशी मला खात्री आहे. आताही खरं तर अशोक खरात या महाराजांनी किंवा ते जे बाबा आहेत त्यांनी अनेकांची फसवणूक केलेली आहे. अशा नवी मुंबईत देखील जे ढोंगी बाबा किंवा महाराज आहेत, नवी मुंबईकरांची फसवणूक होऊ नये त्यासाठी त्यांना आपण काही संदेश द्याल का नवी मुंबईकरांना? मी महिलांना एवढंच सांगू इच्छिते की आपल्या कर्तृत्वावर, आपल्या कामावर आणि आपल्या या हातांवर विश्वास ठेवा. माझ्याकडे काय होतं, काही नव्हतं. आज मी या विश्वासाने, कामाने, मेहनतीने, जिद्दीने इथे उभी आहे. असे बोंधू बाबाकडे जाऊन ना तुम्ही निवडून येऊ शकता, ना तुम्हाला मंत्रिपद मिळू शकतं, न काही होऊ शकतं. उलट तुमची शेवटच्या क्षणी तुमची इज्जत तर जातेच, पण तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबाची. काल मी बघितलं त्या अशोक खराताच्या मुलाला पकडलं गेलं. मला थोडा वेळ वाईटही वाटलं की आईबाप करतात आणि मुलांना भोगावं लागतं, कुटुंबाला भोगावं लागतं. तर आईबापाने असं करताना कुटुंबाचा पण विचार केला पाहिजे. आणि या महिलांना काय वेळ लागले की काय हे मला कळत नाही या राज्यामध्ये. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत या होत्या भाजप आमदार मंदा म्हात्रे. यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न आहे उमेद मॉल, त्याची स्थापना मी लवकरच नवी मुंबईत करणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.